मंडळामध्ये आज दिल्ली गेट तरुण मंडळ या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी गणेशाची आरती करून देखाव्याचे उद्घाटन केले। दिल्ली गेट तरुण मंडळाने यावर्षी चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला गर्वहरण हा देखावा सादर केला आहे। दिल्ली गेट तरुण मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर देखावे सादर करत आहेत। स्वर्गीय हिंदू धर्म रक्षक अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने निर्माण झालेले हे मंडळ, या मंडळाचे अध्यक्ष गिरीश जाधव हे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे निकटवर्तीय सहकारी होते। देखावा उद्घाटनाच्या प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी व्हिडिओसाठी आणलेला ड्रोन कॅमेरा उडवण्याचा अनुभव घेतला। यावेळी खासदार निलेश लंके यांनी सर्व जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या। याच वेळी अध्यक्ष गिरीश जाधव यांनी मंडळाच्या 45 वर्षाच्या कालावधीत ऐतिहासिक, पौराणिक तसेच सामाजिक देखावे सादर करण्यात आले असल्याचे सांगितले। आज चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला गर्वहरण या देखाव्याचे उद्घाटन खासदार निलेश लंके, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वाद्य पथकाच्या तालात महानगरपालिका आयुक्त डांगे तसेच खासदार लंके तल्लीन झाले होते। आज दिल्ली गेट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा देखाव्याचे उद्घाटन माननीय खासदार निलेशजी लंके, महापालिका आयुक्त यशवंतजी डांगे साहेब आणि शशिकांतजी गाडे आमचे जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते आज इथं संपन्न झालेले आहे। हे मंडळाचं 45वं वर्ष आहे। तर आमच्या मंडळाला पौराणिक आणि इतिहासकालीन जे देखावे ते आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो। तर आज चांगदेव महाराजांचं गर्वहरण या देखाव्याचे उद्घाटन होते। त्यानिमित्त आज आरतीचे उद्घाटन झालेले। तरी दिल्ली गेट मंडळाच्या वतीने सगळ्या नगरकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज खऱ्या अर्थाने गणेश उत्सव चालू आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना, माझ्या महाराष्ट्रातील असंख्य बंधू भगिनींना माझ्या गणेश उत्सवाच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना गणरायाला प्रार्थना करतो की हा महाराष्ट्र माझा गुण्या गोविंदाने नांदून दे। या महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो, अशा दुर्जनांना सद्बुद्धी देवो हीच मी गणरायाला प्रार्थना करतो।